जो वाद चालू आहे त्या वादाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेल, विकास कामाला तुम्ही गती द्या, तुम्ही थांबवू नका. हा विकास केवळ बुद्धभूमीचा नाही, अशोकनगर आणि कल्याण शहराचा आहे. नगर परिषद असताना जेव्हा विकास आराखडा तयार झाला तेव्हा आमचीच मागणी होती, आमच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची लोकांची, की आम्हाला पर्याय रस्ता महानगरपालिकेने द्यावं. आणि ते TP प्लॅनमधला तो प्लॅन आहे, तो आजकालचा तयार झालेला प्लॅन नाही आहे. आणि तो त्या ठिकाणाहून जर ब्रिज जात असेल आणि टन जर आमच्याकडे येत असेल तर आमचा विकासच होणार आहे त्याच्यामध्ये. चुकीचं आहे. मी तुम्हाला दाखवू का? माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, ते AIच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले व्हिडिओ आहेत. ते बरोबर नाही आहे खरं म्हणजे वास्तविक पाहता, सामाजिक धार्मिक दृष्ट्या ते बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहंकार झाला त्याने, आणि ते बरोबर नाही. खऱ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवू का मी पत्रकारांना? माझ्याकडे सगळे आहेत. वारंवार बैठका होतात, काल देखील बैठक झाली, मात्र अद्यापही काही निर्णय होत नाही, ठोस निर्णय होत नाही. स्थानिक किंवा जुने कार्यकर्ते म्हणून तुमची भूमिका. लोकांना कशाला इमोशनल करता हो? मला हे म्हणायचं आहे, इमोशनल करू नका तुम्ही. आमच्या वस्तीचा ना, आमच्या पण वस्तीचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या या सगळ्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इथल्या लोकांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही इमोशनल करू नका लोकांना. आणि ते इमोशनलच्या पोटी ते जे काय AIच्या माध्यमातून जे व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघून ते सगळे लोक येत आहेत. आता आम्ही पर्यायी व्हिडिओ बनवले ना, आम्ही वस्तुस्थिती काय आहे, खरे व्हिडिओ काय आहेत, खोटे व्हिडिओ काय आहेत, आम्ही बनवले ना. पण AIच्या माध्यमातून नाही बनवले आम्ही, एडिटिंग करून नाही बनवले आम्ही, रिएलिटी व्हिडिओ बनवलेत आम्ही. आणि जर असेल कोणाला वाटत असेल की AIचे आहेत तर आम्ही चॅलेंज करतो या बाबतीमध्ये आमच्या व्हिडिओला. याबाबत काही चर्चा झाली आहे भंतेजीसोबत? नाही झालेली चर्चा. तुमचा असा आरोप आहे का म्हणजे भंतेजी किंवा विश्वस्त असतील समाजाची आणि सरकारची दिशाभूल करतात? हो, राईट, खरी गोष्ट आहे. म्हणून तर हे सगळं काम थांबलं ना. विकासाचं काम कोणी थांबवलं मग? त्याच्यामुळे तर थांबलं ना विकास. स्थानिक म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल? स्थानिक आमची हीच भूमिका आहे. सामंजस्यप्रमाणे आम्ही त्यांना सांगतोय आम्ही, कारण हे वारंवार घडतं या वालधुनीमध्ये. आणि हे सगळं खापर या वस्तीवर फुटल्या जातं. बाहेरच्या लोकांना काही वस्तुस्थिती माहीत नाही. बाहेरचे लोक येतात आणि सांगतात की हा आंबेडकरी चळवळ. आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की अशोकनगर किती आयसोलेट एरिया होता, हा किती क्रिमिनल होता. त्याच्यामुळे कसे आंदोलन करायचे आणि काय करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे हा मेसेज सगळ्या अशोकनगर वालधुनीचा मेसेज सगळ्यांना माहीतच आहे बाहेरच्या लोकांना. ते म्हणतात आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ले असताना तुम्ही गप्प का? तर मी त्यांना सांगितलं तुम्ही भंतेजींना विचारा गप्प का. मग म्हणजे तुम्ही पहिलं आंदोलन एवढं मोठं केलं, रस्त्यावर आले, आम्ही पण नव्हतो त्याच्यामध्ये, तुमच्यावरती गुन्हे पण झाले 100च्या आसपासच्या लोकांवरती, मग तुम्ही आता गप्प का? मग गप्प का? तर मग तुम्ही भंतेजींना विचारा. आज आमचा स्थानिक कोण आहे तिथे? कोण नाही तिथे स्थानिक. म्हणजे बाहेरच्या लोकांना इमोशनल करायचं आणि तिकडं या म्हणून सांगायचं, तर हे थांबलं पाहिजे. सर, एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते. ह्या ठिकाणी भंतेजींनी स्थानिकांना बरोबर घेऊन कुठलंच काम केलेलं नाही. हे विकासाचं काम आलं, हे विकासाचे काम आहेत, हे विकासाचे काम आहेत. आणि विकासाचे काम शासनाने हे मंजूर केलेलं काम आहे. गेल्या 100 वर्षापासून हा प्लॅन आहे, तर तो प्लॅन इथे होणं जरुरी आहे. आम्हा अशोकनगरवासियांना रोड नाही, रस्ता नाही, आम्ही विकासाचे कुठले चांगले कामं करू शकत नाही. तर आम्हाला चांगला रस्ता पाहिजे, एक जेणेकरून आमचा चांगला विकास होईल, जेणेकरून आम्हाला चांगले घरं वगैरे बांधता येईल, लोकांची ये-जा चांगली राहील. पण इथे विकास होऊच देत नाही. बुद्धभूमी फाउंडेशनचं जर काय काम करायचं असेल तर ते आम्हाला विश्वासात घेतलंच नाही, तर ते आम्ही कसं काय बोलणार? काय आव्हान असणार स्थानिक रहिवासी म्हणून बुद्धभूमी फाउंडेशन विचार करावा लागेल? आणि हा विचार तर करायचाच आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जे कामं हे करणं जरुरी आहे, करायलाच पाहिजे त्यांनी. इथे चांगले चांगले विकासाची कामं होते. बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये शाळा आहे बघा, जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये शाळा आहे, परत गार्डन आहे, पाण्याची टाकी आहे, गार्डन चांगले म्हणजे चांगले विकासाचे काम आहे, स्कूल आहे. चांगलं कामं होण्याची जर इथे जर चांगली असेल, शासन करत असेल तर आमचं काहीच त्याला म्हणजे विरोध नाहीच आहे. तर यांनी ते कामं होऊ देणे जरुरी. हे फक्त आपलीच पोळी भाजायला निघाले असतील तर हे आम्ही चुकीचं आहे. की सर्वात मुळात म्हणजे आमचा आणि भंतीजीचा वाद कुठला नाही आहे. मुळात म्हणजे भंतीजी आमच्याच समाजाचे, आमच्याच भंतीजी आहे. हे बुद्धभूमी फाउंडेशन ही आमच्या अशोकनगरमध्ये आहे. परंतु 30 तारखेला जो झालेला प्रकार, काही समाजविघातक ज्या आहेत लोक, त्यांनी AIच्याद्वारे हे व्हिडिओ बनवले, अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर पसरले. आज जिथे इथं आम्ही राजकीय पक्षात काम करतो त्यामुळं आम्हाला फोन वगैरे येत आहेत, आम्हाला फेसबुक वगैरे याच्यावर वाटेल तसं बोललं जातं आहे की तुम्ही शंड आहात का, तुम्ही आहेत का. या आंदोलनामध्ये ज्यावेळेस 9 जुलै 2009 रोजी आंदोलन या बुद्धभूमी फाउंडेशनसाठी झालं, ते सर्व आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आम्ही जेलमध्ये जाऊन आलो. 105 लोकांचं त्या ठिकाणी बलिदान आहे, म्हणजे या योगदान आहे. परंतु
अद्याप पहिलीच केस आता येणाऱ्या 9 तारखेला 9 जूनला आमची कल्याण कोर्टात 90057 या नंबरची FIR आहे, ती आमची केस चालू आहे. अजूनही ती केस संपलेली नाही. आज 12-15 वर्ष होत आले. तेच आपण निपटता नाकीनव आलेत, आमच्या नोकऱ्या गेल्यात, आमची घरं तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करतोय. परंतु जर का आता दुसरा असा प्रकार झाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर त्याची जबाबदारी आमच्यावरच. बाहेरच्या लोकांनी केलं. बाहेरचे लोक इमोशनमध्ये येतील, भावनेच्या भरात येतात, कारण तो आमचे बंधू आहेत, आमच्या आंबेडकरी समाज आहे, ते येतील, एखाद्या त्यांच्यामध्ये चांगलेच येतील असं नाही आहे. एखादा आला काही विगत करून गेला तर त्याचाही खापर आमच्यावर. तर ह्या गोष्टीचं होऊ नये. आणि आता आमचा नारा एकच असेल, बुद्धभूमी बचाएंगे और विकास भी करेंगे. आजचा या पत्रकार परिषदेचा आमचा नारा असेल. आणि मी सर्व मिळून आमच्या भंतीजीची आम्ही भेट घेऊ, त्यांना आम्ही विनंती करू, आमच्या समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सोबत घेऊ. आम्ही सर्वांना सांगू की बाबांनो, आपल्याला वाद नको आहे, या ठिकाणी विकास हवा आहे. त्या विकासाच्या माध्यमातून आमच्या एरियाची कशी प्रगती होईल, आमच्या मुलांचं आयुष्य बरबाद होण्यापासून कसं रोखलं जाईल, याचं आम्ही या ठिकाणी. आज बंदीजींनी बांधकाम बंद केलं. बंदीजींनी थेट खासदारांवर आरोप केलेले आहे की या सगळ्या षडयंत्रामध्ये खासदार आहेत. काय संबंध? कोण खासदार, कसले खासदार हे आम्ही ओळखत नाही. आमच्या एरियाचा, आमच्या समाजाचा, आमच्या विभागाचा प्रश्न असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमची बाजू मांडतो. आम्ही खासदारांच्या इथं प्रतिनिधी बसलेलो नाही आहे. सर्वात पहिले यांनी स्पष्ट करावं.